नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्चनाच टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2026 मराठी व्याकरण पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचे PYQ आधारित प्रश्न. प्रत्येक प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. तर वेळ न वाया घालवताच सुरुवात करूयात. त्या अगोदर आपण काही प्रश्न बघायच्या अगोदर शॉर्टमध्ये त्याचे काही एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया नाम म्हणजेच नाऊनपासून. नाम म्हणजे व्यक्ती, वस्तू, ठिकाण किंवा भावनांना दिलेले नाव म्हणजेच नाम होय. उदाहरणार्थ राम, पुस्तक, पुणे, आनंद. नामाचे काही प्रकार आहेत, ज्यामध्ये व्यक्तिवाचक नाम, जातीवाचक नाम, भाववाचक नाम. आता आपण काही प्रश्न बघूयात. प्रश्न पहिला, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? मुलगा, सौंदर्य, शाळा, शिक्षक. तर या प्रश्नाचे उत्तर आहेत बी, सौंदर्य. सौंदर्य हे भावना किंवा गुण दर्शवते, म्हणून ते भाववाचक नाम आहे. प्रश्न दुसरा, मुंबई हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? जातीवाचक, भाववाचक, व्यक्तिवाचक की सामान्य? तर मुंबई हे व्यक्तिवाचक म्हणजेच ऑप्शन सी व्यक्तिवाचक नाव आहे. विशिष्ट ठिकाणाचे नाव दर्शवण्यासाठी व्यक्तिवाचक नामाचा वापर केला जातो. आता आपण सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन बघूयात. नामाऐवजी वापरले जाणारे शब्द म्हणजेच सर्वनाम होय. उदाहरणार्थ तो, ती, ते, आपण. प्रश्न तिसरा, राम शाळेत गेला, तो अभ्यास करतो. येथे तो हे कोणते सर्वनाम आहे? ऑप्शन ए पुरुषवाचक, ऑप्शन बी दर्शक, सी संबंधी, डी प्रश्नार्थक. तर योग्य उत्तर आहेत ए पुरुषवाचक. तो म्हणजेच व्यक्ती दाखवतो, म्हणून पुरुषवाचक सर्वनाम. विशेषण मीन्स ॲडजेक्टिव्ह, नामाची विशेषता सांगणारे शब्द म्हणजेच विशेषण होय. उदाहरणार्थ सुंदर मुलगी, मोठे घर. प्रश्न चौथा, मोठे घर मध्ये मोठे काय आहे? ए नाम, बी क्रियापद, सी विशेषण, डी सर्वनाम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत सी विशेषण. घर कसे आहे? तर मोठे. हे काय झाले? विशेषण. आता आपण क्रियापद म्हणजेच वर्ब बघूयात. क्रिया दर्शवणारे शब्द म्हणजेच क्रियापद होय. उदाहरणार्थ खाणे, जाणे, वाचणे, लिहिणे या प्रकारे. प्रश्न पाचवा, खालीलपैकी क्रियापद ओळखा. ऑप्शन ए पुस्तक, बी धावणे, सी सुंदर, डी मुलगा. तर योग्य उत्तर आहेत बी धावणे. धावणे हे काय आहे? क्रियापद. क्रिया दर्शवते ते क्रियापद. तर धावणे हे काय आहे? काय दर्शवते? क्रिया. तर आपण आता काळ बघूया. काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत, ज्यामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. तो शाळेत जातो हा कोणता काळ आहे? तर भूतकाळ की वर्तमान काळ की भविष्यकाळ की अपूर्ण काळ? तर तो शाळेत जातो हा वर्तमान काळ आहे. म्हणजे आत्ता घडणारी क्रिया कोणत्या काळात दर्शवतात? तर वर्तमान काळात. प्रश्न 7वा, कंबर कसणे याचा अर्थ काय? ए आराम करणे, बी तयारी करणे, सी रडणे, डी पळून जाणे. तर योग्य उत्तर आहेत बी तयारी करणे. कठीण कामासाठी तयारी करणे म्हणजेच कंबर कसणे. प्रश्न 8, आनंदचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सुख, दुःख, हसू, प्रेम. तर या प्रश्नाचे उत्तर आहेत दुःख. आनंदाचा विरुद्धार्थी काय होईल? तर दुःख. सूर्याचा समानार्थी शब्द काय? चंद्र, दिनकर, तारा, आकाश. तर सूर्याचा समानार्थी शब्द आहेत दिनकर. प्रश्न 10, विद्यालय हा शब्द कसा तयार झाला? उपसर्ग, प्रत्यय, समास, विभक्ती.
तर विद्यालय हा शब्द समासने तयार झाला, जसे की विद्या प्लस आलय म्हणजे समास. प्रश्न 11. तो खूप वेगाने धावतो, येथे वेगाने काय आहे? क्रियाविशेषण, विशेषण, नाम की सर्वनाम? तर तो खूप वेगाने धावतो हे काय आहे? क्रियाविशेषण. प्रश्न 12. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर आहेत ऑप्शन बी विद्यार्थी. विद्यार्थी हा एक म्हणजे ऑप्शन बी हा एक शुद्ध शब्द आहे, बाकी सर्व अशुद्ध शब्द आहेत. प्रश्न 13. रामने आंबा खाल्ला, येथे ने कोणती विभक्ती आहे? कर्म, करण, संबंध, अपादान. तर रामने आंबा खाल्ला येथे ने ही विभक्ती आहे करण. प्रश्न 14. ती सुंदर गाते, वाक्यातील क्रियापद ओळखा. सुंदर, ती, गाते, वाक्य. तर क्रियापद आहे ऑप्शन सी गाते. प्रश्न 15. जलद या शब्दाचा योग्य वापर कोणता? जलद मुलगा, जलद धावतो, जलद सुंदर, जलद पुस्तक. तर जलद या शब्दाचा योग्य वापर आहे जलद धावतो. क्रियेला विशेषण म्हणजेच क्रियाविशेषण, तर जलद धावतो हे काय झाले क्रियाविशेषण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मराठी व्याकरणातील काही प्रश्न बघितले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.